आता इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सोनं खरेदी करू नका असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय आणि त्यालाच प्रतिसाद देत नाशिकच्या फड कुटुंबियांनी मुलीच्या लग्नात नवीन सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। तर कामटवाडे परिसरामध्ये राहणाऱ्या राजेंद्र फड यांच्या घरी सध्या चांगलीच लगीनघाई पाहायला मिळतेय। त्यांची मुलगी प्रतिमा तिचा 2 दिवसांनी म्हणजे 14 मे रोजी सिन्नर तालुक्यामध्ये सौरभ बोडके यांच्या सोबत विवाह सोहळा पार पडणार आहे। लग्नघर पाहुण्यांच्या गर्दीनं गजबजून गेलंय। मात्र एकीकडे अशी परिस्थिती आहे तर दुसरीकडे नवीन सोनं खरेदी न करण्याचा निर्णय मुलीच्या वडिलांनीच घेतलाय। या निर्णयाचं मुलाकडच्या मंडळींनी सुद्धा स्वागत केलंय। याच फड कुटुंबियांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। राहणाऱ्या संजय फड यांच्या घरी मुलीचे लग्न आहेत। सर्व तयारी सुरू आहेत। आजच मांडव देखील टाकण्यात आलेला आहे आणि ही सर्व काही तयारी सुरू असतानाच त्यांनी खरं तर एक निर्णय आता घेतलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांनी ते सोनं खरेदी न करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। नक्की त्यांना का वाटलं असं आपण जाणून घेऊयात। नाना, का नक्की म्हणजे आपलं खरं तर भारतीय संस्कृतीमध्ये खास करून लग्न सराई किंवा असं काय म्हटलं की सोन्याला विशेष महत्त्व असतं, तुम्ही हा निर्णय घेतलाय, काय नक्की काय? खऱ्या अर्थाने आमची लग्नघाई चालू झाली तेव्हापासून सोनं हा प्रामुख्यानं उद्देश असतो की घरामध्ये सोनं घेणं, मुलीला सोनं देणं आणि सोनं देऊन तिला तिच्या पुढील आयुष्यासाठीचं तिला एक भेट असते। परंतु आम्ही खरं सोनं उद्या घेणार होतो। उद्या घेऊन सोनं एक वेळ त्याचं तिला ते सुपूर्द करायचं, परंतु कालच आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं की सोनं खरेदी बंद करा, वाहनांची संख्या कमी, इंधन कमी वापरा। त्या आव्हानाला सामोरं जाऊन आपण सोनं घ्यायचं थांबवलेलं आहे। प्रतिमा आहेत स्वतः, काय सांगशील म्हणजे नवरी खरं तर म्हटलं की अंगावरती सोनं नेकलेस बघायला मिळत असतं, तुझं काय मत आहे एकंदरीत? आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जसं आवाहन केलं आहे की कमी सोन्यामध्ये तुम्ही कमी खर्चामध्ये तुम्ही लग्न कार्य असेल ते करा आणि इंधनाचंही बचत करा, तर त्याच्यासोबत मी आणि परिवार आणि माझ्या सासरकडचे सुद्धा सगळे सहमत आहोत। आणि येत्या पुढील काळात ज्या वेळेला ही सगळी टंचाई आपली दूर होईल त्यावेळेला आपण ते घेऊ असं सगळ्यांचं ठरलंय आणि आम्ही सगळे सपोर्ट करतोय। महिलांना करतो सोन्याचं मोठं आकर्षण असतं आणि पतींच्या मागे लागत असतं, आम्हाला बांगड्या घ्या, पण चालतं आम्हाला आता 1 ग्रॅम गोल्डचं घातलेलं पण चालतं। आपण बघत आहोत त्या संपूर्ण कुटुंबियांनी स्वतः हा निर्णय घेतलेला आहे। आता 2 दिवसांनी खरं तर घरी विवाह सोहळा आहेत, मात्र सोनं खरेदी करायचं नाही असं त्यांनी निर्णय हा घेतला आहे। त्यासोबतच की पेट्रोल आणि डिझेलचं देखील त्यांनी म्हटलं आहे की आणि या पार्श्वभूमीवर देखील आता इलेक्ट्रिक वाहनांचा खर्च वापर कसा होईल याची देखील आम्ही काळजी घेणार असं देखील ते बोलून हे दाखवत आहेत। त्यामुळे निश्चितच आता एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आवाहन करतायत, दुसरीकडे त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देखील मिळताना दिसून येत आहे। कॅमेरामॅन निकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी।